विविध प्रलंबित मागण्यांसाठी एसटी बस कर्मचाऱ्यांनी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी खामगाव आगारासमोर निदर्शनं केली। विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी निदर्शनं केली। या आंदोलनात महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, महाराष्ट्र एसटी कामगार सेना, महाराष्ट्र एसटी वर्कर्स इंटक, महाराष्ट्र एसटी नवनिर्माण कामगार सेना आणि खामगाव आगार संयुक्त कृती समितीचे पदाधिकारी आणि सदस्य सहभागी झाले होते। मुख्यमंत्र्यांकडे परिवहन खातं आणि एसटी महामंडळाचं अध्यक्षपद असल्यामुळे त्यांच्या अध्यक्षतेखाली त्वरित बैठकीचं आयोजन करून प्रलंबित मागण्यांची पूर्तता करावी, अन्यथा 9 ऑगस्टपासून मोठ्या स्वरूपात आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा आंदोलनकर्त्यांनी दिला। आमच्या एसटी कर्मचाऱ्यांच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्या मागण्या तात्काळ आपण मार्गी लावाव्या। कारण आज आपण न्यूज चॅनलच्या माध्यमातून बघत आहात, TV चॅनलच्या माध्यमातून बघत आहात, आपले जे सन्माननीय मुख्यमंत्री आहेत ते नेहमी सांगत असतात की हे सरकार सामान्य जनतेचं सरकार आहे। एस टीमध्ये राहणारा हा कर्मचारी हा प्रत्येक सामान्य कुटुंबातला आहे, त्याचं वेतन हे वेळेवर मिळणं हे तेवढं गरजेचं आहे। आपल्या माध्यमातून एक सांगू इच्छितो की आमच्या ज्या प्रलंबित मागण्या आहे हे राज्य सरकारने तात्काळ मार्गी लागाव्या आणि भविष्यात आम्हाला जे संयुक्त कृती समितीच्या वतीने 9 ऑगस्ट रोजी जे धरणे आंदोलन महाराष्ट्र लेवलला होणार आहे हे या गोष्टीची पुढे गरज न पडू देता तात्काळ या गोष्टी मार्गी लावून आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून पुढच्या ज्या गोष्टी आहेत आमच्या आर्थिक प्रलंबित मागण्या आहेत त्या तात्काळ मान्य कराव्या।